नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रतिमा आपल्या रूममधून कधी बाहेरसुद्धा येत नसते, कारण ती फक्त सायलीचा हात पकडून उभी राहत असते. त्या अख्ख्या घरामध्ये तिला सगळे लोक अनोळखी वाटत असतात आणि फक्त सायली तिच्या जवळची वाटत असते. म्हणून ती फक्त सायलीबरोबर कम्फर्टेबल असते. बाकी तिच्याबरोबर कुणी बोलायला आलं तर ती साधं त्या माणसांच्या तोंडाकडे सुद्धा बघत नसते. पण अचानक आता इथे प्रतिमा सायलीबरोबर किचनमध्ये येते आणि स्वयंपाक करू लागते. तेव्हा इथे जेव्हा प्रतिमा स्वयंपाक करते तेव्हा सगळेजण तिच्या हातचं जेवण जेवून तिचं खूप जास्त कौतुक करतात आणि तेव्हा इथे प्रतिमाला खूप जास्त आनंद होतो. तर इथे सायलीमुळे आता प्रतिमा किचनमध्ये येऊन सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते हे पूर्णाजीला कळतं. पूर्णाजीला खूप जास्त आनंद होतो, कारण प्रतिमा कुणाजवळही बोलत नसते. जर सगळेजण बाहेर बसले असतील तर ती हॉलमध्ये सुद्धा येत नसते, पण आता किचनमध्ये येऊन तिने सगळ्यांसाठी खूप उत्तम असा स्वयंपाक तयार केलेला असतो. तिने सगळ्यांसाठी लाडूसुद्धा बनवलेले असतात. तर अचानक असं काय घडतं की प्रतिमा सायलीबरोबर किचनमध्ये येते आणि सगळ्यांसाठी स्वयंपाकसुद्धा करते. तर अचानक असं काय घडतं त्यामुळे प्रतिमा स्वयंपाक करते हे आपण सविस्तरपणे आता बघूया. तर इथे प्रतिमा कुणाजवळही जास्त बोलत नसते. ती फक्त आपल्या रूममध्ये आणि सायलीबरोबरच बोलत असते. त्यामुळे इथे पूर्ण आजी, कल्पना, प्रताप काका, रविराज काका सगळेजण जरा टेन्शनमध्येच असतात की आपली प्रतिमा आपल्याला ओळखत नाही. तिने आपल्याबरोबर इथे बसायला हवं, बोलायला हवं. निदान आपण तिची माणसं आहोत याची जाणीव तरी प्रतिमाला व्हायला हवे असं त्यांना वाटत असतं. तर इथे आता प्रतिमा शांत शांत बसत असते. सगळ्या माणसांकडे अनोळखी असल्यासारखं बघत असते आणि याचं पूर्णाजीला वाईट वाटत असतं. माझी मुलगी 22 वर्षानंतर माझ्याकडे परत आली आहे, पण ती माझ्याबरोबर बोलतसुद्धा नाही. पूर्वी तर फक्त पूर्णाई अशी करायची. माझं महत्त्व तिला खूपच होतं, पण आता ती माझ्याकडे बघायलासुद्धा घाबरते, बघतसुद्धा नाही. या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं आणि हे आता सायलीच्या लक्षात येतं. तेव्हा सायली आता विचार करते की आपण आता प्रतिमा आत्याला रूमच्या बाहेर न्यायचं. ते कसं? तर इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आता इथे सण तिवार येत आहेत ना, तर मी लाडू करते, तुम्ही माझी मदत कराल का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, हो मी तुझी मदत करेन, असं खाणाखुणा करून सांगते. तेव्हा आता सायलीने सगळी तयारी केलेली असते. घरामध्ये कुणीच नसतं. प्रतिमा आजूबाजूला बघते आणि सायलीबरोबर किचनमध्ये जाते आणि ती सायलीला आता लाडू करण्यासाठी मदत करत असते. इथे लाडू बनवत असताना प्रतिमा खूपच जास्त खुश असते. सायली इथे आता कल्पना आणि पूर्णाजीला खुणावते, कारण त्या दोघीजणी मागून लपून छपून प्रतिमाला बघत असतात. प्रतिमाच्या काही लक्षात नसतं. ती लाडू बनवण्यामध्ये खूपच जास्त आता दंग झालेली असते आणि काम करत असताना जेव्हा इथे सायली पूर्णाजीला खुणावते की बघा प्रतिमा आत्या किती उत्तम स्वयंपाक करतायत, तेव्हा पूर्णाजीला खूपच जास्त आनंद होतो आणि त्यानंतर प्रतिमाचं लक्ष आता कल्पना आणि पूर्णाजीकडे जातं. तेव्हा इथे प्रतिमा लगेचच आपल्या हातातला लाडू तिथेच ठेवते आणि ती धावत पळत आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे पूर्णाजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती मागे वळूनसुद्धा बघत नाही. तेव्हा इथे पूर्णाजीला वाईट वाटतं. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही बघितलं का की इथे प्रतिमा आत्याने किती उत्तम पद्धतीने लाडू बनवलेत. असे लाडू तर कुणाला जमणार सुद्धा नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की माझी प्रतिमा तिच्या माणसांना तर पूर्णपणे विसरून गेलेली आहे, पण बघू दे तिच्या हातची चव अजून तशीच आहे का? तेव्हा प्रतिमाने बनवलेले लाडू आता पूर्णाजी खाऊन बघते. तेव्हा पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती म्हणत असते की माझी प्रतिमा जरी आपल्या सगळ्यांना विसरली असली ना, तरीसुद्धा तिच्या हातची चव अगदी आहे तशीच आहे. तेव्हा इथे कल्पना आणि सायली दोघीसुद्धा आता त्या लाडूची टेस्ट करतात आणि दोघींनासुद्धा लाडू खूप आवडतात. तेव्हा इथे सगळेजणच आता इमोशनल झालेले असतात. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी आणि आई, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? जर प्रतिमा आत्यांना आपल्याला या घरामध्ये जर कम्फर्टेबल करायचं असेल ना, तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. तेव्हा कल्पना म्हणते, कुठला? तेव्हा सायली म्हणते की स्वयंपाकघर. म्हणजे प्रतिमा आत्या जरी कुणाबरोबर काही बोलल्या नाही ना, तरीसुद्धा त्या स्वयंपाक करताना प्रसन्न होतात. त्यांच्या मनामधली भीती निघून जाते आणि त्या स्वतःमध्येच दंग होऊन जातात. तेव्हा आपण आहे ना प्रतिमा आत्यांना हे स्वयंपाकघर द्यायला पाहिजे आणि त्यांना जे बनवायचं आहे ना ते बनवू दे आपल्या सगळ्यांसाठी. तेव्हा आता प्रतिमा आत्यांना जर आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे कम्फर्टेबल करायचं असेल तर महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्वयंपाकघर. त्यांना मनापासून तिथे स्वयंपाक करू दे. तेव्हा इथे कल्पना म्हणते की ते सगळं ठीक आहे,
पण तू बघितलंस ना सायली, आता आम्हाला दोघींना बघून लगेचच प्रतिमा इथून निघून गेली. ती स्वयंपाक काय करणार आहे? ती इथे कुणाला बघत सुद्धा नाही. तेव्हा सायली म्हणत असते, आई तुम्ही ते सगळं आता माझ्यावरती सोडा. इथे प्रतिमा आत्या येतील आणि स्वयंपाकसुद्धा करतील. तेव्हा इथे सायली आता एक प्लॅन तयार करते. सगळेजण घरामध्ये नाही आहेत असं आता प्रतिमाला सांगते आणि इथे सायलीच्या हाताला लागलेलं असतं म्हणून ती आता पट्टी वगैरे करते. तर हे सायलीने केलेलं नाटक असतं. तेव्हा इथे आता प्रतिमा आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा सायली तिच्यासाठी नाश्ता घेऊन जाते. प्रतिमा विचारते की तुझ्या हाताला काय झालं? तेव्हा सायली म्हणते की मी नाश्ता बनवत होते ना तेव्हा माझ्या हाताला लागलं म्हणून मी पट्टी केली आहे. पण माझा हात खूप दुखतोय. आता मला एवढ्यांचा स्वयंपाक करायचा आहे. माझ्या हाताने मला काही कामच होत नाही आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते मग तू कशाला करतेस? घरामध्ये दुसरं कुणी नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते नाही ना, पूर्णाजी आणि आई दोघीजणी मंदिरामध्ये गेल्यात आणि अस्मिताताई स्वयंपाक करत नाही. त्याच्यामुळे आता मला स्वयंपाक करावा लागेल आणि विमलताईसुद्धा भाजी वगैरे आणायची आहे म्हणून बाहेर गेल्यात ना. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते मग ठीक आहे, मी तुझ्याबरोबर येते स्वयंपाक बनवायला. तेव्हा इथे सायली म्हणते नको कशाला, तुम्ही नका येऊ प्रतिमा आत्या. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते नाही नको, चल जे जे काही बनवायचं आहे ना ते तू मला सांग, मी करते. तेव्हा सायली म्हणते तुम्हाला जे येत असेल ना बनवायला उत्तम ते तुम्ही बनवा तुमच्या आवडीचं, आम्ही सगळेजण आवडीने खाऊ. तेव्हा इथे प्रतिमा आता तिला जे पदार्थ आवडतात किंवा तिच्या माणसांना जे पदार्थ आवडत असतील अशा हिशेबाने आता उत्तम स्वयंपाक करते. तेव्हा इथे जेवणाचा घमघमाट सुटलेला असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की हे पदार्थ आता तयार आहेत, अजून काही बनवायचं असेल तर सांग. तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्ही गुलाबजाम बनवता का? मी सगळी तयारी करून ठेवली आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे. तर इथे गोडामध्ये आता प्रतिमाने गुलाबजामसुद्धा बनवलेले असतात, अगदी पूर्णाजीला आवडतात तसेच. तेव्हा इथे सायलीने गुलाबजाम मुद्दामूनच बनवायला सांगितलेले असतात. त्यानंतर इथे प्रतिमाने अगदी उत्तम स्वयंपाक तयार करून ठेवलेला असतो. तेव्हा सगळेजण आता जेवणाच्या वेळी डायनिंग टेबलवरती येतात. तेव्हा इथे सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की प्रतिमा आत्याने स्वयंपाक केलेला आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्हीसुद्धा आता बाहेर सगळ्यांबरोबर जेवायला चला, म्हणजे 2 घास तुम्हाला जास्त जातील. मी आहे ना तुमच्याबरोबर. आणि ती प्रतिमाचा हात पकडून तिलासुद्धा डायनिंग टेबलवरती घेऊन येते. तर इथे आता सगळेजण जेवायला सुरुवात करतात आणि एकूण एक पदार्थ खूपच जास्त उत्तम झालेला असतो. सगळेजण भरभरून कौतुक करत असतात. अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्या तुझ्या हातची चव जशी होती तशीच आहे, किती छान जेवण बनवलेस तू. तेव्हा पूर्णाजीसुद्धा आता इथे जेवायला सुरुवात करते. जेवण जेवते, त्यानंतर इथे गुलाबजाम खाते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा माझी लेक, तुझ्या हातची जी चव आहे ना ती काही बदललेली नाही आहे. तू आधीसुद्धा अन्नपूर्णा होतीस आणि आतासुद्धा तू अन्नपूर्णाच आहेस. तेव्हा इथे सगळेजण आता भरभरून प्रतिमाचं कौतुक करत असतात. इथे अश्विनसुद्धा म्हणतो वा प्रतिमा आत्या वा, अगं काय स्वयंपाक केला आहेस तू, एकदम उत्तम, आम्हाला तुझ्या हातचं नेहमी खायला नक्की आवडेल. तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा बनवशील का गं सगळ्यांसाठी? सगळ्यांना तुझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडला आहे. तेव्हा इथे सायली म्हणते प्रतिमा आत्या बनवाल ना? तेव्हा प्रतिमा आता मान हलवते. तर इथे आता सगळेजण जेवणाचं भरभरून कौतुक करतात. त्यामुळे प्रतिमाला सुद्धा छान वाटतं आणि ती आता दुसऱ्या वेळेला सुद्धा सायलीबरोबर किचनमध्ये स्वयंपाक बनवायला जाते. कारण सगळेजण आवडीने तिने बनवलेलं जेवण हे पोटभर जेवताना बघून प्रतिमाला सुद्धा आता आनंद झालेला असतो. आपण बनवलेलं जेवण सगळेजण आवडीने जेवतायत ते बघून तिलासुद्धा आता सगळ्यांबरोबर तिथे बसून जेवावंसं वाटतं आणि ती कम्फर्टेबलसुद्धा होते की बाबा चला आपण जर इथे स्वयंपाक केला तर सगळेजण आवडीने खातील आणि सायलीला तिची मदतसुद्धा होईल. तर इथे सायलीच्या हाताला लागलेलं असतं. अर्जुन म्हणतो सायली हे काय झालं? तेव्हा सायली म्हणते की सकाळी स्वयंपाक करताना माझ्या हाताला लागलं होतं आणि म्हणूनच प्रतिमा आत्याने स्वयंपाक केला आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूपच जास्त छान वाटतं. तर इथे अशा पद्धतीने आता शक्कल लढवून सायलीने प्रतिमा आत्याला स्वयंपाकघरापर्यंत आणलेलं असतं आणि म्हणूनच आता प्रतिमा सगळ्यांबरोबर कम्फर्टेबल होत